हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण पारंपरिक पद्धतीने ब्राह्मणी पद्धतीच्या कोथिंबीरच्या वड्या करणार आहोत। आतून मऊ आणि वरून छान कुरकुरीत अशा वड्या असणार आहेत। खायला अप्रतिम आहेत। कशा करायच्या चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी काही कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून सुकवून घेतले। आता हे आपल्याला बारीक कट करायचे, जेवढं शक्य आहे तेवढं बारीक कट करायचं आहे। ही पूर्ण कोथिंबीर आता इथे मी बारीक कट करून घेते आणि तुम्हाला पुढे दाखवते। इथे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। काचेचा बाउल घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व कट करून घेतलेले कोथिंबीर आणि कांदा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी होईल एवढा अंदाजे बेसनचं पीठ घेते। त्याचबरोबर इथे मी तांदळाचं पीठ सुद्धा ह्याच्यामध्ये घेणार आहे। तांदळाच्या पिठाने काय ते क्रंचीपणा येतं। इथे मी थोडं बारीक चिरून घेतलेलं गूळ आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आता इथे मी थोडं ओवा घेतलेला आहे, हातावरती क्रश करून त्याच्यामध्ये टाकून देणार आहे। धणे पावडर, जिरे पावडर, हळद, एक चमचा इथे मी मसाला टाकून घेतले। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे। माझं मीठ टाकायचं राहिलेलं, आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि आता हे मिक्स करायला घेऊया। आधी ना व्यवस्थित हातानेच मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये गूळ आहे ना ते दाबून दाबून आपल्याला असं ना ते फोडून घ्यायचे। बारीक चिरून घेतलेले आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्येच टाकलेले आहे, ते इझिली मिक्स होणार आहे। तुम्ही जर असं पूर्ण गट्टे केलेलं असेल ना, तोडलेलं असेल ना, तर तुम्ही काय करा, थोडंसं हलकंसं 1-2 चमचा पाणी घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करून नंतरच ते टाका। आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेणार आहे। एकदम ना आपल्याला सुकं गोळा नाही करायचे किंवा एकदम पातळ पण नाही ठेवायचे, थिकनेस असं मीडियम ह्याच्यामध्येच ठेवायचं आहे। इथे बघा पीठ आपण असं भिजवून घेतलेलं आहे। किती लूज ठेवलेले दिसते तुम्हाला, असं एवढ्या पद्धतीने आपल्याला लूज ठेवायचं आहे। इथे आपण एक प्लेट घेतले, त्याला तेल लावून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ना ते टाकून घ्यायचे आणि ह्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचे ताटाला। ह्याच्यावरती मी तीळ टाकून घेते सजावटीसाठी आणि ते खायला सुद्धा छान लागतात। एकीकडे इथे मी पातेलीमध्ये पाणी उकळवत ठेवलेलं आहे। आता ह्याच्यावरती ना मी ही प्लेट ठेवून देणार आहे, वरती इझिली राहून जाते आणि ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 8 ते 9 मिनिटं हे शिजवून घ्यायचे। 10 मिनिटं झालेले आहेत, आपण बघूया। आपली वडी छान शिजलेली आहे, बघू शकताय तुम्ही। आता हे आपल्याला काय करायचंय, पूर्ण थंड होईपर्यंत असंच ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला हे कट करायचं आहे, कारण थंड झाल्यानंतरच ते छान निघणार आहे। इथे मी थंड करून घेतलेलं आहे। आता काय करायचं आपल्याला, हे ना साईडने असं सोडून घ्यायचं। मी आधीच थोडं सोडून घेतलेलं होतं आणि आपल्याला हे कट करायचं। तुम्हाला हवे तसं छोट्या मोठ्या तुम्ही वड्या पाडून घेऊ शकताय, व्यवस्थित पाडायचे आणि नंतर आपल्याला फ्राय करायचे। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकताय किंवा मग तव्यावरती असं तेल टाकून ते सुद्धा तुम्ही करू शकताय। मी अशा चौकोनी वड्या पाडून घेतल्या, किती मस्त इझी पडतात, बघू शकताय। मस्त अशा आपल्या कोथिंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही इथे पण खालच्या बाजूला सुद्धा बघू शकताय, खूप मस्त क्रिस्पी होतात।
किती पटकन निघतात आणि छान झालेले आहेत बघू शकताय। आता आपल्याला ह्यांना फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसवरती इथे मी पॅन ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम करून घेतले। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, मी मोहरी घेणार आहे आणि ती टाकून तडतडून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये मोहरी तडतडली की आपण ज्या वड्याच्या कट करून घेतलेल्या आहेत ना, त्या ह्याच्यामध्ये सोडून फ्राय करून घ्यायच्या आहेत। इथे आपण सर्व ह्याच्यामध्ये ठेवून असे फ्राय करून घेणार। एकदा असं तेल सगळीकडे फिरून घ्यायचं आणि 2 मिनिटं असंच एका बाजूला क्रिस्पी होऊन द्यायचं आहे आपल्याला। गॅस फास्ट नाही ठेवायचे, मीडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला छान क्रिस्पी करून घ्यायचे। खूप छान बाहेर जोरदार पाऊस पडतो आणि त्याच्यामध्ये असं मस्त क्रिस्पी अशा हे वड्या आपण चहा बरोबर खाऊ शकतो किंवा नुसतं संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकतात। पावसाळ्यामध्ये भजी तर आपण नेहमीच खातो, पण असं काहीतरी वेगळं करून खाल्लं तर खूप छान आणि मुलांना सुद्धा खूप छान आवडतं। किंवा अशाच पद्धतीने तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा करून देऊ शकताय। रात्री असे वड्या बनवून ठेवायचे, सकाळी फक्त त्या अशा फ्राय करून त्यांना मुलांना डब्याला तुम्ही देऊ शकताय। ह्याच्याबरोबर सॉस देऊ शकताय किंवा नुसत्या खायला दिला तरी सुद्धा छान लागणार आहे। तर हे आपण पूर्ण पलटी करून घेतलेले आहेत। आता पुन्हा आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं असंच एका बाजूला पलटी करून पुन्हा थोडंसं पलटी करून दुसऱ्या बाजूला अजून थोडंसं फ्राय करून घेऊया। इथे बघा तयार झालेल्या आहेत स्वादिष्ट ब्राह्मणी पद्धतीच्या कोथिंबीर वड्या। खूप मस्त होतात। नक्की करा आणि सांगा कशी झाल्यात त्या। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।